नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा माऊलीज फॅमिली अँड रेसिपीमध्ये. तर सायंकाळची वेळ झाली होती, दिवाबत्ती करून घेतली. आज थोडा स्पेशल दिवस आहे म्हणून आज स्पेशल भाजी आहे. स्पेशल भाजी म्हटलं म्हणजे की पनीर. वारकरी लोक म्हणा, नॉनव्हेज न खाणारी लोक म्हणा, त्यांच्यासाठीच पनीर खूपच स्पेशल असतं. तर आज आपण मटर पनीर मसाला करणार आहे. तर सर्वप्रथम पनीर आहे ना घेऊन त्याचे असे पीस करून घ्या कटमध्ये. त्याच्यानंतर बारीक कट करून घ्या. कट करून झाल्यानंतर ते एका प्लेटीमध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर टाकून ते मस्तपैकी मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्याला एक 10 ते 15 मिनटं मुरायला ठेवा. तुम्ही जास्त वेळ जरी मुरायला ठेवलं तरी ते छान प्रकारे मुरलं जातं. मी 10-15 मिनटंच ठेवलं, मला टाईम नव्हता त्याच्यामुळं. तर मग नंतर एका पॅनमध्ये आपण जे वाटण घेतलं होतं ते थोडंसं पॅन गरम करून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं, जसं की 2 कांदे, 2 टमॅटो, पहिला कांदा टाकला. कांदा छानपैकी परतून दिला. त्याला चांगला लालसरपणा येईस्तोपर्यंत कांदा छानपैकी परतल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेले टमॅटो टाकून ते छानपैकी परतून दिले. मग नंतर 5-6 फोडी लसणाच्या आणि काजू 15-16 टाकून त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकून ते छानपैकी परतून दिलं. मग छानपैकी वाटण परतून झाल्यानंतर ते साईडला काढून घेतलं. म्हणजे आपण पनीर मगाशी मिक्स करून ठेवलं होतं हळद आणि मिरची पावडर टाकून मुरायला, ते पनीर तेलामध्ये टाकून ते छानपैकी तळायला ठेवलं बारीक गॅसवरती. मग नंतर ते वाटण जे आपण तयार केलं होतं ते वाटून घेतलं मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीकपणे. मग नंतर एका त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले. खडे मसाले टाकल्यानंतर जे मी वाटलेलं वाटण होतं ते वाटण टाकून दिलं. मग ते छानपैकी परतून दिलं 2 मिनटं. मग परतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर, घरचा मसाला, परत पनीर भाजी मसाला, परत बेगडी मिरची, धनेपूड असे सगळे मसाले टाकून घेतले. थोडीशी हळद टाकून छानपैकी परतून दिलं. मग परतून दिलं, एक 5 मिनटं वाफवून दिलं. वाफवून दिल्यानंतर परत त्याच्यामध्ये दही टाकलं. दही थोडंसं फेटून घ्या. मग फेटलेलं दही त्याच्यामध्ये टाकून ते छानपैकी परतून देऊन 1-2 मिनटं वाफवून दिलं. मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये बटर टाकलं. बटर टाकल्यानंतर परत 1-2 मिनटं वाफवून दिलं. वाफवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणा, पनीर सगळं टाकून छानपैकी हलवून दिलं. मग गरम पाणी टाकलं. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं भाजी थिक लागत असेल तर थिक ठेवा, नाहीतर तुम्हाला पातळ लागत असेल तुम्ही पातळ पाणी पण टाकू शकता त्याच्यामध्ये. मला पातळ लागत होतं म्हणून पाणी टाकलं. मग त्याला एक उकळी फुटून दिली. मग कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे भाजी तयार आहे. तर मी म्हटलं तुम्हाला की स्पेशल दिवस म्हणजे आज माझाच वाढदिवस होता. 25वं वय सोडून 26व्या वयात पदार्पण करत होते. तर मिस्टरांना नको म्हणलं होतं केक आणा, पण त्यांनी केक आणला. तर मग म्हटलं चला सेलिब्रेशन करूया आणि तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूया. मग पहिलं देवाच्या पाया पडले, मग सासूबाईंच्या पाया पडले. मग त्यांनी मस्तपैकी मला ओवाळून घेतलं. मग केक कट करत होते. मिस्टरांना विचारत होते कॅमेरा चालू आहे का, नक्की करू का कट. मग ते म्हणाले कर कट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.